नमस्कार, मी प्राची साळुंखे आणि आज आपण बोलणार आहोत त्या डोळ्यांमधील आसवांबद्दल ज्यांना राजकारणाच्या गलबल्यात क्वचितच स्थान मिळतं। आज महानगरपालिका निवडणुकीच्या एबी फॉर्म वाटपाचा शेवटचा दिवस होता। कुणाचं तरी नशीब या ठिकाणी उजळलंय तर कुणाच्या तरी वर्षानुवर्षांच्या मेहनतीवर आज एका क्षणात पाणी फिरलंय। शहराच्या गल्लीबोळामध्ये आज फक्त घोषणांचे आवाज नाही आहेत तर काही ठिकाणी निष्ठेच्या सूतकाचं सावटही पाहायला मिळालं। आपण टीव्हीवर पाहिलं असेल, कुणीतरी कार्यालयाबाहेर ढसाढसा रडतंय, कोणी पक्षाचा झेंडा जमिनीवर ठेवतंय आणि विचारतंय माझं नेमकं चुकलं काय। मित्रांनो, हे तेच कार्यकर्ते आहेत ज्यांनी उन्हातान्हात पक्षाचे बॅनर्स लावले, सभा गाजवल्या आणि नेत्यांसाठी सामान्यांशी वैर देखील पत्करलंय। पण जेव्हा सत्तेची वेळ आली तेव्हा त्यांना डावलण्यात आलं। पण हे का होतंय? कारण आजच्या राजकारणात इलेक्टिव्ह मेरिट नावाचा एक शब्द आहे जो निष्ठेवर भारी पडतोय। निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा शेवटच्या क्षणी दुसऱ्या पक्षातून आलेला बडा चेहरा किंवा रगड पैसा असलेला उमेदवार नेत्यांना जवळचा वाटू लागतो। ज्या हातांनी पक्षाची धुरा सांभाळली आहे त्याच हातांना आज रिकाम्या पोटी उपाशीच घरी जावं लागलं। हा गोंधळ, हा आक्रोश केवळ एका तिकिटासाठी आहे का? तर नाही, तर तो त्या विश्वासाच्या खुनासाठी आहे जो या कार्यकर्त्यांनी एकेकाळी आपल्या नेत्यावर ठेवला होता। आणि या सगळ्यांच दरम्यान एक प्रश्न देखील उरतोय की हे रडणारे डोळे निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका घेणार? ज्यांच्या जीवावर निवडणुका लढल्या जात आहेत तो पायात जर ढासळला तर सत्तेचा कळस किती काळ टिकणार आहे? हे बंड, हा संताप आणि ही आसवं मतपेटीतून उत्तर देणार का, हे येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, राजकारणात कार्यकर्ता हा केवळ सतरंजी उचलायला नसून तो पक्षाचा कणा असतो। हा कणा मोडला तर पक्षाचं भविष्य काय असेल याचा विचार नेत्यांनी नक्कीच करायला हवा असं मला वाटतं। मात्र तुम्हाला काय वाटतं? निष्ठा महत्त्वाची की विजय? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा, इनबॉक्समध्ये नाही, कमेंट बॉक्समध्ये। धन्यवाद।